नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधवांच्या परिवारामध्ये देखील सुशिक्षित महिला भगिनी असतात. अशावेळी त्या महिलांना आपल्या गावातच अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळाल्यास शेतकरी बांधवांच्या परिवारास मदतीचा आर्थिक हातभार लागू शकतो. सध्या नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरू आहे. अशावेळी अंगणवाडी सेविका भरती 2024 अंतर्गत सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या 20,000 पेक्षा जास्त जागांची भरती निघालेली आहे. यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण किंवा आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची 13,907 रिक्त पदे भरली जाणार आहेत. तर शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये 783 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत महाराष्ट्र राज्यातील 14,690 मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अशा सूचना सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर देण्यात आलेल्या आहेत. तर अशा एकूण 14,690 जागा भरल्या जाणार आहेत. तर पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस. पदाचे नाव आणि तपशील बघूया. नंबर 1 आहे अंगणवाडी मदतनीससाठी ग्रामीण भागासाठी 13,907 रिक्त जागा आहेत आणि शहरी भागामध्ये 783 रिक्त जागा आहेत. त्यामध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे. अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे बघू, म्हणजे आवश्यक डॉक्युमेंट कोणती आहेत ते बघू. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल, शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड लागेल, जात प्रमाणपत्र लागेल, SC/ST साठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल, मूळ गावाचे रहिवासी असल्याचा रहिवासी दाखला लागेल. अंगणवाडी सेविका पदासाठी किमान 10वी पास असणे गरजेचं आहे. जर उमेदवारांनी 10वीपेक्षा जास्त शिक्षण केले असेल तर त्याचे शिक्षणाचे प्रमाणपत्र देखील लागेल. अर्ज करणाऱ्या महिलाचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. फक्त या वयोगटातील महिला अर्ज करू शकणार आहेत. त्याहून अधिक वय असेल किंवा कमी वय असेल त्यांना या योजनेसाठी किंवा भरतीसाठी भाग दिला जाणार नाही. उमेदवाराचे TC चे झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. अंगणवाडी भरतीसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात, पुरुष अर्ज करू शकत नाहीत. भरतीसाठी महिला महाराष्ट्रामधील मूळ रहिवासी असणे गरजेचं आहे. तर महाराष्ट्र अंगणवाडी भरती अर्ज करण्याची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली आहे. तर अंगणवाडी मदतनीस भरती बाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.